महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। होळी निमित्त ठाणे पोलीस सतर्क, चौकात मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई होणार। होळी आणि धुलीवंदन निमित्ताने हुल्लडबाज वर्गाकडून फुगे फेकणे, मद्यप प्राशन करून वाहन चालवणे असे प्रकार घडत असतात। या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस सतर्क झाले आहेत। संपूर्ण पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। ठाणे वाहतूक पोलिसांकडून चौकात मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे। धुलीवंदन निमित्ताने शहरातील गृहसंकुल तसेच शहरातील चौकात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। अनेकदा या कार्यक्रमात तरुण सहभागी झाल्यानंतर तरुण मद्यप्राशन करून बाहेर पडत असतात। दुचाकीवर नियमबाह्य पद्धतीनं तिघे प्रवास करत असतात। दुचाकी चालकाकडे हेल्मेट नसतं। मोटार चालकांकडून देखील भरधाव वाहने चालवली जातात। या प्रकारामुळे इतर वाहन चालकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता असते। याकरता ठाणे पोलीस सज्ज झाले। संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात या निमित्तानं चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। पोलिसांकडून सातत्यानं पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। तसेच होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी रेल्वे गाड्यांवर काही समाजकंटकांकडून फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्या जातात। या प्रकारामुळे रात्री गर्दीच्या वेळेत रेल्वे गाड्यांमध्ये दारात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते। या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलीस सतर्क झालाय। मद्य पिऊन वाहने चालवण्यावर वाहने चालकांविरोधात श्वास विश्लेषण यंत्राद्वारे कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक पोलिसांकडे सध्या 46 श्वास विश्लेषक यंत्र आहे। तसेच दुचाकीवर तिघांचा प्रवास विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। खोक्यातून बनावट मद्यांची तस्करी, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असलेल्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीनं अवैधरित्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या 146 सीलबंद बाटल्या आणि बिअरच्या 96 कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे 14,32,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। महापे भागातील सर्व्हिस रोड, इलेक्ट्रिक झोन, TCC, इंडस्ट्रीयल एरिया या ठिकाणी अवैध मद्य एका टेम्पोतून येणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांना मिळाली होती। माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। यावेळी विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना एका टेम्पोत हल्दीराम खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये विविध ब्रँडचे सीलबंद बनावट विदेशी मद्य ठेवल्याचं आढळलं। या बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या 148 स्कॉचच्या सीलबंद बाटल्या आणि बिअरच्या 96 कॅन्स आढळल्या। खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर सेलोटेप चिटकवली होती। 3 चाकी टेम्पोत भरलेले अवैध मद्य एका मोठ्या टेम्पोत टाकताना ही कारवाई करण्यात आली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केल्यावर अंधत्व येण्याचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया पंधरवडा मोहीम कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल, खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून 6,663 यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. जिल्ह्याला दिलेल्या 10,000 लक्षापेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून राज्यात ठाणे जिल्ह्याचं कौतुक होतंय. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही, तर काही व्यक्ती टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्र मोतीबिंदू बँकलॉग मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम राबवला, असे नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख म्हणालेत. राज्यात 19 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवली. जिल्ह्यात 10,000चं लक्ष दिलं होतं, परंतु लक्षापेक्षा अधिक शस्त्रक्रिया ठाणे जिल्ह्यात पार पडल्या आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदूसोबत डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रियाही मोफत केल्या जातात. नेत्रचिकित्सा करण्यासाठी अद्ययावत मशीन असल्याने नेत्र सर्जन डॉक्टर शुभांगी आंबेडकर यांनी माहिती दिली आहे. मोतीबिंदू हा जर जास्त वेळ राहिला तर परमनंट डोळे जायची भीती असते. मोतीबिंदू बस्ट होऊ शकतो. ह्या गोष्टी आणि बरेच लोकांना अंधत्व येतं, रिडिंगला प्रॉब्लेम येतात, डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. तर पण लोकांना त्याची जाण नसते. बऱ्याच लोकांना त्याच्यावर त्या लोकांना जागरूक करणं, त्याचं ऑपरेट करणं, त्यांना शोधणं कम्युनिटी लेवलला. म्हणून आपण 19 फेब्रुवारी ते 4 मार्च या दरम्यान मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेअंतर्गत आपण गावागावात जाऊन PSCला, सबसेंटरला सगळीकडे जाऊन आपण पेशंट शोधत होतो आणि त्या पेशंटला ऑपरेशन करण्यासाठी आणत होतो. तर असं जवळपास महाराष्ट्रात 1,00,000 शस्त्रक्रिया करायचं होतं आणि ठाणे जिल्ह्याला त्यासाठी 10,000 करणं गरजेचं होतं. परंतु आपण 107% काम केलं. 10,600च्या वरती आपल्याकडे शस्त्रक्रिया झाल्या. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, आमच्याकडे 5 ऑपरेशन थिएटर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातनं, म्हणजे फक्त डोळ्यासाठी. त्या अद्याप मशीन आहेत, डॉक्टर्स आहेत आमच्याकडे. तर त्यांना आम्ही सगळ्या PSC सबसेंटरवरनं स्क्रीनिंग करून आणून ऑपरेट केलं. याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सामाजिक संस्था आहे, NGOज आहेत, त्यांचा सहभाग, काही प्रायव्हेट हॉस्पिटल सहभाग, हे सगळं करून आपण 10,600च्या वरती टार्गेट कंप्लीट करू शकलो. परंतु ही मोतीबिंदू ऑनगोईंग प्रक्रिया आहे. उजवली 50 वर्षानंतर जरी होत असेल मोतीबिंदू, तरी पण काही लोकांना लवकरही होतं, परंतु त्याच्या लक्षात येतं. त्या लोकांना चष्मा शोधत राहतात, बघत राहतात ते चष्म्याने, तर त्या लोकांना जाण त्याचे करून घेणं आणि ऑपरेट करणं आणि कुठल्याही परिस्थितीत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करणं हे त्या दृष्टीत हे पाऊल उचललेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नाही खर्चिक आहे. लेन्स गव्हर्नमेंटमध्ये कशी वापरली जाते, मशीन्स काय आहे, आपल्याकडे अद्याप मशीन आहे. लेन्स आत्तापर्यंत आपण करोडो लोकांना हे लेन्स वापरले आहेत. हे लेन्स खूप सेफ आहेत, गव्हर्नमेंटकडून आलेल्या. आणि आपल्याकडे जे ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत तेही त्याच्या विषयामध्ये तज्ज्ञ आणि त्यांनी बरेच ऑपरेशन केलेले एक्सपिरियन्स लोक आहेत. त्या लोकांच्याकडनं ऑपरेट करून घेणं आणि बेसिकली आपल्या दृष्टी क्लिअर करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच हा प्रकल्प आहे. मोतीबिंदू जसे जसे आम्ही आता स्क्रीनिंग करतो, आमचे पेरिफेरला ऑप्टोमेट्रिस्ट जे आहेत, डोळे चेक करणारे जे तज्ज्ञ आहेत, मग आमच्याकडे ते जातात गावात वगैरे, त्यांना ते चेक करतात आणि त्यांना घेऊन येतात. ही प्रक्रिया जी आहे, प्रोसेस न थांबणारी आहे. कारण आज जरी कोणी कमी वयाचं असेल तर उद्या त्यांना 50 वर्ष झाल्यानंतर काही लोकांना मोतीबिंदू होणारच आहे. त्याच्यानंतर जे काहींना डायबिटीज, हायपरटेन्शन आहे किंवा असोसिएटेड डिसीजेस आहेत, त्या लोकांना कधीकधी जास्त प्रमाणात होऊ शकते, लवकर होऊ शकतं. परंतु हा ऑपरेशन केल्यानं पूर्णतः बरा होणारा आजार आहे आणि तुम्हाला दृष्टी क्लिअर होते. त्याच्यामुळे हे करून घेणे गरजेचं आहे. मग त्यासाठी जनजागृती आणि लोकांना याच्यामध्ये मोटिवेट करणं, लोकांना घेऊन त्यांना ऑपरेट करून चांगलं करणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनेच आपण पाऊल उचललं आहे. आज जरी आपण 10,000च्या वगैरे ठाणे जिल्ह्यात केलं आहे, तरीही हा जो सध्या जो मोड आहे, मिशन मोड सांगूया,
तसंच मिशन मोडमध्ये आम्ही राहायचा प्रयत्नात असणार आहे. याच्यानंतरही आम्ही स्क्रीनिंग करणं, कॅम्प घेणं, PSC सब सेंटरला, आमच्या RHSला किंवा सिव्हिल हॉस्पिटल सगळीकडे का करून वेगवेगळ्या ठिकाणी, आता उल्हासनगरला आपल्याकडे ऑपरेशन थिएटर आहे, शहापूरला आहे, मीरा भाईंदरला आहे आणि ठाणा सिव्हिलला आहे आणि भिवंडीला आहे. पण त्या एरियाच्या लोकांना तिथे आपण ऑपरेट करून घेतो. त्यामुळे असं काही नाही लोकांना खूप लांबी जायची गरज आहे. काही सिंपल टेस्ट आहेत ते केले, एक दिवस ॲडमिट करून दुसऱ्या दिवशी आपण ऑपरेट केलं की डिस्चार्ज करतो. त्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्यासाठी लागणारे चष्मे वगैरे पण आपण त्यांना देतो. त्याच्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. पुस्तके ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो, मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील कैद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासना होण्यासाठी पुस्तकांची मदत होईल, असं मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलाय. त्यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी या ई-ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडवून येण्यासाठी उपयोग करावा. ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. कारागृहातील कैद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या आदी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5,000पर्यंत पुस्तकं उपलब्ध आहे. परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झाले आहेत. ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाचाही कैद्यांना लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील कैद्यांना ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून PDF स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही माध्यमातून उपलब्ध करून देत होतो. परंतु प्रथमच आमचे कारागृह विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई-लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई-लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई-लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे. खरं तर ई-लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे, वेगळी आहे. कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते, परंतु जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे. आज आमच्याकडे 20 कम्प्युटर आहेत ज्याच्यावर आम्ही बंद्यांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं, त्यांना हवी ती कथा, कादंबरी, मग त्यांना रुची असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला, वैज्ञानिक, ऐतिहासिक, त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना PDF स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल. की कोण याचा फायदा घेऊ शकतो? क्रायटेरिया ठेवलेली आहे का? कोण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो? नाही, क्रायटेरिया असं कुठलंच नाही. कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते. पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील. सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे. असं कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही. सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.